फ्रेंड्स, रिशाज क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही सगळ्यांनी टायटल बघूनच क्लिक केलं असणार, माहिती आहे मला। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघूनच क्लिक केलं तर खरंच आपण 8 रुपयामध्ये डिझाइन करू शकतो आणि माझा उद्दिष्ट तेच आहे की तुमच्यापर्यंत जे मी यूट्यूबचे व्हिडिओ टाकते कमीत कमी खर्चामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत ते उपलब्ध करायचं। की कसं करू शकते, काय टिप्स, काय हे जे असतात टिप्स म्हणा किंवा ट्रिक्स असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा। तुम्ही आतापर्यंत माझे जे व्हिडिओ बघितले असेल त्याच्यात पण मी तेच तुम्हाला सांगते, कमी खर्चात सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न। तर आजचा टायटल होता की 8 रुपयामध्ये आपण डिझाइन कशी क्रिएट करू शकतो। तर थांबा दाखवते। तर 8 रुपयामध्ये ही छानपैकी डिझाइन क्रिएट होऊ शकते। बघा, छानपैकी दिसतं, दिसायलाही खूप छान असं वाटतं आणि बघा बघायलाही खूप छान वाटतं। तर याचा फुल व्हिडिओ आज आपण बघणार आहोत की हे रुमाल कसा बनवायचा आहे, डिझाइन ही जी आहे स्वस्तिक ते कसा क्रिएट करायचा। आणि काय होतं, आज जे आपण 8 रुपयामध्ये करणार त्याने आपला टाइम वाचतो। सगळ्यात पहिली गोष्ट एक टाइम आहे, कारण स्वतः काढायला गेला तर टाइम वाचत नाही, टाइम आपला वेस्ट होतो। तर काही काही ठिकाणी टाइम वाचण्यासाठी असं आपण काहीतरी करू शकतो जे की कमी खर्चात आणि टाइमही वाचतो। तर चला, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि आजचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की व्हिडिओ बघून की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे, ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडीशी जरी मदत झाली असेल तर प्लीज तुमचं एक लाईक सोडा, ज्याने मला मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहनही मिळतं। आणि तसेच तुम्ही नवीन जर या चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इतरांनाही तो शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना हेल्प होईल अशी। थँक्यू। सगळ्यात आधी आपण ताटाच्या साहाय्याने वर्तुळ काढून घेऊया, जे की सिंपल आहे। आणि जे राहिलेली बॉर्डर आहे ती कट करून घेऊया आणि कट टू कट कट करू नका, जरासं अंतर सोडा। त्याच्यानंतर हे बघा, छानपैकी असा आपला हा झालेला आहे वर्तुळ। ताट साईडला ठेवूया आणि ह्या वर्तुळाचे आता आपल्याला 4 भाग करायचे आहे मधला पॉइंट काढण्यासाठी। तर आधी आपण ह्याचा अर्धा भाग करूया। हा बघा, ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी लांबी पाहिजे तर बघा, आणि हा जो मधला पॉइंट आहे त्याला मी पेनाने मार्क करून घेतला आहे। तिथं ह्या टाचण्या 2 घेतल्या आणि बरोबर मधच्या पॉइंटला टोचलेली आहे। त्याच्यानंतर हा बघा, हे जे कार्बन पेपर आहेत ते 2 मी त्याला लावलेले आहेत। हे बघा, हे कार्बन पेपर आहे, त्याची किंमत आहे 5 रुपये आणि हे जे प्रिंट आउट आहेत त्याची किंमत आहे 3 रुपये। तर टोटल 8 रुपयाची ही आपली डिझाइन आहे। ती आपल्या हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यावरती ट्रेस करून घ्यायची आहे, आपल्याला नॉन ओव्हनवरती। आणि बघा, हळूहळू आपल्याला हे डिझाइन आहे ती व्यवस्थित अशी करायची, जशी आहे तशी आपल्याला ती हे करायचं आहे, प्रिंट करायची आहे। म्हणजे आपल्या हाताने आपल्याला कार्बनवरती उठवायची आहे। तर त्याच्यासाठी ह्याचा जो खर्च आहे तो 8 रुपये, त्यामुळे आपली जी डिझाइन आहे ती 8 रुपये। आणि ही 8 रुपये एका ह्याच्यासाठी नाही आहे, आपण जेवढे तुम्ही बनवाल की स्वस्तिकपासून डिझाइन, त्याची सगळ्यांची आपल्याला म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये बसणारी आहे। एकदाचा खर्च आहे तो 8 रुपयामध्ये आहे, पण जेव्हा तुम्ही ह्याच्यापासून जेव्हा 10 प्रोडक्ट बनवणार तेव्हा तुम्हाला किती खर्च येईल तुम्ही विचार करा। तर तशाच पद्धतीने तुम्हाला वाटेल की हा पेपर फाटू शकतो, तर तुम्ही याचे नॉन ओव्हनवरती असा हा डायग्राम काढून घेऊ शकता, जो की तुम्ही रियूज करू शकता परत परत असा। ह्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत। तुम्हाला आवडल्या तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढेही अशाच सोप्यात सोप्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे बघा, बोलता बोलता आपल्याला हा आपला पूर्ण असा स्केच करून झालेला आहे, म्हणजे त्याला आपण डार्क करून घेतलेला आहे। कुठं काय राहिलं नाही ह्याची आपण लक्ष घेऊन परत एकदा मी फिरवून घेते आणि प्रॉपर असा आपला काढून झालेला आहे। तर बघूया चला आपले कसा डायग्राम आलेला आहे। हे सगळं आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे, कारण परत आपल्याला यूज आहे। तर हा बघा, व्यवस्थित असा जसा आहे तसा आपण हा काढलेला आहे। आता कलर कॉम्बिनेशन बघायचं आहे आपल्याला, रेड कलर, व्हाईट कलर, येलो कलर, डार्क कलर, रेड कलर असे आपण घेतलेला आहे। आणि ही ग्लू गन बघा गरम करत ठेवलेली आहे आणि ग्लू ही ह्याचा व्यवस्थित असा बाहेर निघायला पाहिजे, त्याच्यासाठी परत मी ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपली ग्लू गन गरम झाली आहे। पण पहिलीच जेव्हा घेतो तेव्हा मी डार्क मरून कलर घेतलेला आहे, हायलाइट करण्यासाठी। 3D लुक आपल्या रांगोळीला कसा यावा ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे। त्याच्यासाठी जी पहिली जी बॉर्डर आहे, जी आउटलाईन बॉर्डर आहे ती मी
मरून कलर डार्कने घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्ण असं कव्हर करून घेतलं आहे आणि कैचीने कट केलेला आहे 3D लुक. त्याच्यानंतर हा बघा रेड आहे, कलर चूज रेड कलर आहे, दिसतो तुम्हाला मरून कलर वरती रेड कलर मरून हायलाइट रेड कलर त्याने आपल्या रांगोळीला लावला लुक येतो. तेव्हा कसा एकदम बघा बघायलाच किती छान असा वाटतो, उठून दिसतो, त्याने 3D लुक येतो. ह्यासाठी तुम्ही कलर चूज करताना व्यवस्थित करा. लाईट कलर घेतला तर त्याचाच डार्क कलर घ्या, जेणेकरून तुमची रांगोळी छान येईल. कुठलाही असो, पिंक घेतला तर लाईट पिंक राणी कलर असा घ्या, त्यानेकरून. आणि स्वस्तिक मोस्टली रेड कलरचा असतो, त्यामुळे स्वस्तिक जेव्हा येतं तेव्हा तुम्ही रेड कलरच घ्या. माझं हे सजेशन आहे की स्वतःचं एक मत असतं ते मी सांगते. तुम्ही दुसरा कलरही घेतला चालू शकतो. त्याच्यानंतर आपण असं व्यवस्थितपणे ग्लूगन लावून व्यवस्थित करायचं आहे, घाईघाई करून करायचं नाही आहे. प्रॉपर ती चिपकली पाहिजे, कारण कस्टमरला आपण जे आपलं प्रोडक्ट देतो तेव्हा ते व्यवस्थित पाहिजे. जर ग्लूगन व्यवस्थित लागली नाही तर ते उचलू शकतं, त्यामुळे आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ग्लूगन ही व्यवस्थित गरम झाली पाहिजे आणि ग्लू आहे तो खाली ओततो की नाही ह्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यानुसार प्रॉपर तुम्ही उलन त्याला चिपका आणि चिपकल्यानंतर तुमच्या ज्या हाताच्या बोटाने ती प्रेस करा, जेणेकरून तुमचं जे काम आहे ते दुसऱ्यालाही आवडलं पाहिजे. कारण असंच देऊन आपले कस्टमर होत नाही ना, कस्टमरला एक विश्वास असतो आपल्याबद्दल, तो तसाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आणि हायलाईट करायचं आहे असं जर वाटत असेल तर येलो कलरने मी आता हायलाईट कलर आहे, जी माझी स्वतःचा हे आहे. तुम्ही बघा, तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता. मी आता येलो कलरने त्याला हायलाईट करून घेत आहे. हे बघा, ही जरा अशी फिरवून घ्यायची कारण सुटलेली असते, त्यामुळे आपलं फिनिशिंग आहे ते स्टार्टिंगला उकरल्यासारखं दिसतं. त्यामुळे हे जे काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की तुम्ही लक्षात ठेवा. ही फिरवून घ्यायची उलन केव्हाही आणि त्याच्यानंतर लावायला घ्यायची आहे. हे बघा, आता मी ह्याला हायलाईट करण्यासाठी हा येल्लो कलर लावत आहे. बघा तुम्ही एकदाचं ह्याचं येल्लो कलर लावल्यानंतर लुक किती चेंज होतं ते. हे बघा, सावकाश स्लोली लावायचं आहे, तुम्ही घाई करू नका, कारण उलन ही व्यवस्थित चिपकली पाहिजे. मी परत तुम्हाला सांगते, घाई करून लावू नका फास्टमध्ये. आणि आपले ग्लूगनकडे ही लक्ष द्या, ग्लू सारखा त्या जागेवर ओततो की नाही. जिथं आपण उलन चिपकवणार आहोत तिथंच ती हे ग्लूगनचा ग्लू पडला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्या. चला, मी जरा फास्ट घेते आणि हा व्हिडिओ ह्याची जी हायलाईट जो आहे आपण बॉर्डर केली ती कंप्लीट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. कारण मी तुम्हाला मध्ये मध्ये स्लो एकदम दाखवते, कारण तुम्हाला प्रॉपर तुमची डिझाईन बसायला पाहिजे. आता बघा कसं हे स्वस्तिक उठून दिसतं. त्याच्यानंतर मी हा ग्रीन कलर घेतला आहे, जी की आपलं जो छोटं वर्तुळ आहे ते आपल्याला ग्रीन कलरने मी पूर्ण करून घेत आहे. हे बघा, हे तुम्ही इथपर्यंत सिंपलमध्ये करू शकता. आणि ही 8 रुपयातली आपली डिझाईन आहे, ती आपल्याला किती रुपये खर्च पडतो, किती रुपयात आपण करू शकतो हे तुम्ही विचार करा त्याच्याच बरोबर. आणि हा बघा, असा आपल्याला एक एक करून हे चारही भाग आपल्याला भरून घ्यायचे आहे सिंपल पद्धतीने. जसा मी एक दाखवला तसे तुम्ही चारही करून घ्या, कारण उगाच टाईम वेस्ट करत नाही आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही यालाही टाईम नसतो ना, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पूर्ण करून घेतलेलं आहे. बघा, आता आपलं व्हाईट कलरात रेड कलर कसा उठून दिसतो बघा, आणि त्याच्यात तो येल्लो कलर. आता हे आपल्याला ते डॉट काढायचे आहेत, ते मी रेड कलरने काढून घेतले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे सर्कल आहे ते तुम्हाला पाहिजे त्या कलरने करून घ्या, पण मोस्टली जे आतमध्ये कलर भरले त्यांच्याच कॉम्बिनेशनने केलं तर ते खूप छान असे वाटतात. मी रेड कलरने ही एक लाईन हायलाईट करून घेतली आहे. त्याच्यानंतर ह्या येल्लो कलरच्या मी 2 फेरे मारणार आहेत गोल असे. हे बघा, सिंपल आहे, यामध्ये काहीच असं टेन्शन आहे. सिंपल इझी ट्रिकमध्ये आहे, जास्त भरलेल्या डिझाईन करू नका. सिंपल डिझाईनच खूप छान वाटतात उलनमध्ये, असं माझं तर प्रत्यक्षात म्हणजे प्रॅक्टिकली मत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं बघा. आता हे 2 कलर मी आता लावून घेतलेले आहे. पण आणि हा सध्याचा ट्रेंडिंग बिझनेस आहे आणि हा खरंच सांगते ह्याच्यातून आपल्याला फायदा खूप होतो. उलनच्या मॅट आपण ज्या बनवतो त्याच्यापासून सगळ्या लेडीजसाठी हे आहे खूप. आणि आता आपले जे सण आहेत ते येत आहेत, त्याच्यामुळे असं काहीतरी करून ठेवा तुम्ही. बाहेर स्टॉल लागतात किंवा काहीतरी जे बाजार डे असतात त्यावेळी तुम्ही हे प्रेझेंट करू शकता, त्यामुळे सहज तुमचं कोणीही खरेदी करू शकतं. आणि हे फक्त जर तुम्ही म्हणजे जर हे बनवलं असेल तर त्याचा एक एक फोटो काढून तुम्ही ते प्रिंट आउट त्याच्या काढा आणि लॅमिनेशन करून असे दाखवायला ठेवा, कारण काही लोकांना ह्याचं पूर्ण अशी माहिती अशी
सांगायची नाही की ह्यांचा यूज कसा आहे, की प्रत्येक वेळी प्रत्येक कस्टमरला तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी फोटोतून बघितल्यावर जास्त माणसाला पटतात. त्यामुळे तुम्ही ह्याचा एक प्रिंटआउट काढून त्याचा हे करून ठेवा, तुम्ही लॅमिनेशन करून घ्या, जेणेकरून कोणी आलं तर तुम्ही त्याचा असा वापर करू शकतो हा तुम्ही सांगू शकता सहजरित्या. आणि खरंच ह्याचा या बिझनेसमध्ये खूप फायदा असा आहे. आता आपले 2 सर्कल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मी हे रेड बॉर्डर घेत आहे. हे बघा, रेड बॉर्डरने आपल्याला परत हायलाईट आपला झालेला आहे. बघा किती छान वाटतं बघायलाही. सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि एकदम सिंपल अशी ही डिझाईन आहे स्वस्तिकची, जी की तुम्ही बसून करू शकता. आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा राहिलेला आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं तर कैचीच्या सहाय्याने कट करूया. आता ही थोडी मार्जिन राहिली आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे लटकन लावायचे आहे. त्या हाताचे आपले 4 बोटे आहेत ते एक समान ठेवून आपल्याला असे फिरवून घ्यायचे आहेत आणि खालून कट करायचं आहे आणि सेम तसंच वरून कट करायचं आहे. तसेच आपल्याला जे कलर पाहिजे, व्हाईट असो, रेड असो आणि ग्रीन असो, हे जे कलर आपण ज्या म्हणजे स्वस्तिक बनवलं डिझाईनमध्ये यूज केले तेच कलर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि इथं हे बघा, ग्लूगन मी बंद केली होती कट करायचं, आता चालू केली तर सारखी गरम झाली की नाही चेक केली मी ती. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, हे असे हे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत कलर. आता हे मी रेड कलर काय मरून कलर घेतले आणि त्याच्यानंतर ते आता मी इथं हे बघा असे चिपकवले आहेत व्यवस्थित पद्धतीने. कारण ग्लूगन ही बघा, कारण प्रॉपर गरम झाली नाही तर ते लगेच निघू शकतं. हेच मी तुम्हाला सांगते, त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि व्यवस्थित आपल्याला हे चिपकून घ्यायचं आहे. कारण ग्लू कधी कधी निघतो, पण तो गरम झाला नसेल तर तो आपणच परत थोड्या वेळाने निघतो. त्यामुळे प्रॉपर गरम झाला ह्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि असेच करून आपल्याला हे पूर्ण सर्कलला असे हे कलर लावून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला पाहिजे तर 3-3 इंचाचे तुम्ही कट करा, कोणाला जर पाहिजे असेल तर. मी माझा हात बसलाय त्यामुळे मी माझ्या हाताच्या बोटाच्या म्हणजे साहाय्याने जसं मी तुम्हाला दाखवलं तसं करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला त्याच्यावरती आपल्याला ह्या व्हाईट कलरने लास्ट हे राऊंड सर्कल मारून घ्यायचं आहे. हे बघा, जे की आपण उलन आता चिपकवले आहे त्याच्यावरती जे आपण खाली लटकन म्हणून लावले आहे त्याच्यावर येते लास्ट बॉर्डर ही, जेणेकरून आपण जे चिपकलं आहे त्याचं फिनिशिंग छान दिसण्यासाठी हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जेणेकरून कोणी कस्टमर जेव्हा बघेल तर त्याला खूप असं आवडेल, असं काहीतरी करायला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं या डिझाईनचा खर्च किती आला असेल? मी 8 रुपये तुम्हाला सांगितला, पण तो मी फक्त तुम्हाला टोटल डिझाईनचा खर्च सांगितला. पण आपण ही डिझाईन किती वेळा वापरणार आहे त्याच्यानुसार आपली त्या प्रोडक्टची किंमत ठरते किंवा आपल्याला जो फायदा आहे तो त्याचा आहे. ह्याच्यामुळे काय झालं, ह्या डिझाईनमुळे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट टाईम वाचला. नाहीतर हीच डिझाईन काढायला आपल्याला किती वेळ लागला असता, कमीत कमी अर्धा तास तरी नक्कीच लागला असता. ती पण व्यवस्थित यायला पाहिजे. ह्या शॉर्टकटने आपण किती म्हणजे आपला किती फायदा झाला. एकतर टाईम वाचला आणि ही डिझाईन आपण परत वापरू शकतो. सगळ्याला आपण वापरू शकतो, ताटाला, पाटाला, भरपूर फुलाला वगैरे भरपूर अशा आपण ज्या डिझाईन आहे चौरंगासन भरपूर यूज करू शकतो. त्यामुळे ह्याच्यात मोठंसं असं काही नाही आहे, ते तुम्ही विचार करा. कारण बाहेर ज्या तुम्हाला भेटतात प्रिंटआउट तुम्हाला 320, 120, 6 आहेत, 6 शीट असतात, 3 शीट असतात, 1 फीट, 2 फीट, 3 फीट अशा त्याचे फीट, पण काही नसतं तसं इम्पॉर्टन्स. मी तुम्हाला सांगते, माझ्या स्वतःच्या ह्याने सांगते, माझा जो स्वतःचा एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला म्हणजे मोठ्या रांगोळ्या पण सगळ्यात इझी सिंपल पद्धतीने कशा करायच्या ह्याही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ हे पाहत राहा, कारण पुढे मी स्टेप बाय स्टेप जाणार आहे. कारण लगेच मोठे मी हे रांगोळ्या घेऊ शकत नाही, कारण बाकीचे पण आहेत त्यांनाही बघायचे आहेत की छोट्या पण कशा रांगोळ्या क्रिएट होतात. कारण छोट्यापासूनच आपण मोठ्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज माझे व्हिडिओ जे आहेत ते नक्की बघा आणि त्याच्यावर कमेंट करा तुम्हाला काही जर तुमचे प्रश्न असतील तर. आणि तुमचा टाईम वाचण्यासाठी असे तुम्ही गुगलवर जावा आणि त्याच्यावर तुम्ही म्हणजे टाईप करा की कुठची डिझाईन तुम्हाला पाहिजे आहे, ती डिझाईन तुमची येईल. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि झेरॉक्स काढा आणि ती तुमच्या ह्याच्यावर क्रिएट करा. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मेसेज करा. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.